नमस्कार, मी तन्मय नारळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं, मागच्या व्हिडिओमध्ये एक वेगळाच सम मी तुम्हाला शिकवलं, बरोबर। आणि ते अतिशय इझी होतं, त्याची प्रॅक्टिस 3-4 वेळा करा, तुम्हाला ते येईल। थोडा वेळ न घालवता पुढच्या समकडे वळतो। मॅथ्स 1 4th चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग प्रॅक्टिस सेट 4.1 त्यातील 7th सम Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on the printed price of ₹40,000. The rate of GST charge was 28%. Find the purchase price of the washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. पहिला इथे काय दिले तुम्हाला, हे बघा, the printed price of washing machine, the printed price of washing machine, printed price of washing machine किती दिले, ₹40,000 दिले, बरोबर। त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट दिले, डिस्काउंट किती आहे 5%। म्हणजे इथे आता आपण डिस्काउंट काढू, डिस्काउंट किती आहे 5%। मग डिस्काउंट कसं काढायचं बघा, 5/100 इंटू 40,000, 2 0 कट, किती आन्सर आला ₹2,000। एवढं समजलं। मग आता ऍक्च्युअल प्राइस काय झाली त्या वॉशिंग मशीनची, ऍक्च्युअल प्राइस काय झाली, मग ₹40,000 मधून ₹2,000 मायनस करायचे, मग किती आलं ₹38,000। ही झाली त्याची ऍक्च्युअल प्राइस। हा, ही म्हणजे ऍक्च्युअल प्राइसला तुम्ही अजून काय सांगू शकता, टॅक्सेबल व्हॅल्यू सुद्धा सांगू शकता, कारण की याच्यामध्ये अजून जीएसटी ऍड झालेली नाही, जीएसटी ऍड झालेली नाही म्हणून तुम्ही त्याला टॅक्सेबल व्हॅल्यू सांगू शकता। आता जीएसटी किती आहे, 28% आहे। जीएसटी किती आहे, जीएसटी आहे 28% ऑन ₹38,000। 38,000 वर किती आहे जीएसटी 28%। 28% म्हणजे किती, 28/100 इंटू 38,000। हे 2 0 कट, हे 2 0 कट, किती राहिले 28 इंटू 380, 10640। ही कसली व्हॅल्यू भेटली, जीएसटी ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली ₹10640। आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, आता काय जीएसटी ची व्हॅल्यू भेटली, आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू, बरोबर। टॅक्सेबल व्हॅल्यू तुम्हाला भेटली, ते जीएसटी व्हॅल्यू भेटली, आता सीजीएसटी आणि एसजीएसटी ची व्हॅल्यू काढायची आहे। मग सीजीएसटी आणि एसजीएसटी ची व्हॅल्यू बघूया इथे। सीजीएसटी आणि एसजीएसटी हे कसे असतात, जीएसटीच्या हाफ असतात। म्हणजे जीएसटीच्या हाफ म्हणजे जीएसटी ची व्हॅल्यू किती भेटले 10640। मग किती आली, त्याने याला डिवाइड केलं 5320, किती आली सीजीएसटी ची अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी याची अमाउंट एएमटी लिहितो, म्हणजे एएमटी म्हणजे अमाउंट, किती आली ₹5320 एवढी आली। आता काय करायचं, ही जीएसटी ची व्हॅल्यू आणि ही टॅक्सेबल व्हॅल्यू मिळून तुम्हाला काय करायची आहे, फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी एसजीएसटी ही भेटली तुम्हाला। आता टोटल व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे।
फाइंड द परचेस प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन. मग परचेस प्राइस कशी काढायची, इकडे बघा दिलंय फाइंड द परचेस प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन. मग मी इथे लिहितो परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन मग म्हणजे कशी, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि प्लस जीएसटी ची व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जीएसटी ऍड झालेली नाही ती व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू किती भेटले, 38,000. 38,000 प्लस जीएसटी व्हॅल्यू किती भेटले, ₹10,640 एवढी भेटले. मग आता किती आन्सर आलं, 48,640. ही काय भेटली तुम्हाला, परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. काय भेटलं तुम्हाला, परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन किती आहे, 48,640. याच्यामध्ये काही कन्सेप्ट डिस्काउंट काढायचं होतं. ॲक्च्युअल प्राइस म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू कशी भेटली, मग जीएसटीवर त्याच्यावर कसं काढलं, नंतर मग सीजीएसटी आणि एसजीएसटी कशाचे हाफ असतात वगैरे ते असे सगळे कन्सेप्ट मिळून हे सुद्धा सम तुमच्या इथे सॉल्व्ह झालेलं आहे. याची प्रॅक्टिस निदान 1-2 वेळा करा, हे सम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. याच्या पुढील सम पुढील लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.